नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण क्लास 9 साठी ट्रिग्नोमेट्री हा लेसन घेऊन आलेलो आहे। जर तुम्हाला क्लास 9 चे बाकीचे लेसन्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टीचे व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत। ज्यांचा गणिताचा पाया म्हणजे बेस पक्का नाहीये ते व्हिडिओज बघू शकतात, किंवा ज्यांना एक्स्ट्रा नॉलेज हवा आहे त्यांनीही ते व्हिडिओज बघितले तरीही चालतील। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण आजच्या लेक्चरच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आजचं लेक्चर। आज आपण बघतोय ट्रिग्नोमेट्री। आता ट्रिग्नोमेट्रीचं ऍक्च्युअल मीनिंग कुठून आलेलं आहे तर ग्रीक जे भाषा आहे त्या ग्रीक भाषेवरून याचं मीनिंग आलेलं आहे। तर कसं बघा, फर्स्ट जे लेटर्स आहेत बघा, ट्राय, TRI, ट्रायचा अर्थ त्या भाषेत काय होतो तर तीन होतो। काय होतो तर तीन। आता GONO, गोनो म्हणजेच काय होतं याचा अर्थ तर साइड्स। ग्रीक भाषेत याचा अर्थ होतो साइड्स। आणि मॅट्रिक त्याचा अर्थ होतो मेजरमेंट। ठीक आहे, म्हणजे ज्या आपल्याला तीन साइड्स असतात, तीन साइड कशामध्ये असतात आपल्या तर ट्रायंगल्स मध्ये असतात। पण या ठिकाणी ज्या वेळेला आपण ट्रिग्नोमेट्री बघतो त्यावेळेला मोस्टली म्हणजे प्रत्येक वेळेला आपण राईट अँगल ट्रायंगलच विचारात घेणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा अँगल A, अँगल B आणि अँगल C। आता मॅट्रिकचा अर्थ काय झाला तर मेजरमेंट। आता यामध्ये आपण काय करतो ट्रिग्नोमेट्रीचा म्हणजे ट्रिग्नोमेट्रीमध्ये मोस्टली काय करतो आपण, ज्या वेळेला आपल्याला एखादा अँगल दिलेला असतो किंवा एखादी साइड दिलेली असते, दोन साइड दिलेले असतात, तिसरी साइड फाइंड करायची असती, किंवा एखादा अँगल दिलेला असतो त्याच्यावरून दुसरा अँगल फाइंड करायचा असतो, त्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्री यूज करू शकतो। बरोबर आहे। तर यामध्ये बघा, जर आता हा आपला काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे। जर अँगल A कन्सिडर केला आपण तर अँगल A च्या जवळची जी बाजू आहे म्हणजे कुठली बघा, आता नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेला 90 डिग्रीचा अँगल असतो किंवा हे असं परपेंडिक्युलरचं साइन असतं त्यावेळेला त्याच्या समोरची जी साइड असती ती काय असती हायपोटेनियस। ठीक आहे, आता अँगल A कन्सिडर केला तर त्याच्या जवळची म्हणजे काय ऍडजसंट साइड, म्हणून इथे येणार आहे आपली ऍडजसंट साइड ऑफ अँगल A। ठीक आहे, त्याच पद्धतीनं त्याच्या कोणाच्या समोरची जो अँगल आहे त्या अँगलच्या समोरची म्हणजे काय झाली अपोजिट साइड, त्याच्या समोरची साइड, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे तर अपोजिट साइड ऑफ अँगल A। त्याच पद्धतीनं हीच जर डायग्राम आपण घेतली आणि अँगल C जर कन्सिडर केला, या ठिकाणी काय आपला तर C आहे, इथं A आहे, इथं B आहे, इथं परपेंडिक्युलर आहे, ही हायपोटेनियस आहे। बरोबर आहे, ही काही चेंज होत नसती, ही ऍज इट इज हायपोटेनियसच राहते। जी 90 च्या समोरची जी साइड असते त्याला आपण काय म्हणतो तर हायपोटेनियस म्हणतो। बरोबर आहे। आता आपण अँगल कुठला कन्सिडर केला, इथं A केला होता, आता आपण C करणार आहे। बरोबर आहे। आता C अँगल जर कन्सिडर केला तर C ची ऍडजसंट म्हणजे जवळची बाजू कुठली आहे बघा तर BC ही काय आहे त्याची ऍडजसंट साइड आहे, म्हणून याला काय म्हणणार आहे आपण ऍडजसंट साइड ऑफ अँगल C। बरोबर आहे। त्याच पद्धतीनं त्याच्या समोरची म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अपोजिट म्हणतो, म्हणजे तिथे येणार आहे अपोजिट साइड्स ऑफ अँगल C। बरोबर आहे। आता हे जे साइड्स दिलेले आहेत याचाच यूज करून आपण काय करणार आहे तर रेशोज राईट करणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तीनच रेशोज आहेत जे तुम्हाला 9th मध्ये शिकायचे आहेत। आता यातला फर्स्ट रेशो आहे आपला साइन। ठीक आहे, तर साइन थीटा किंवा साइन A किंवा दुसरा काही लिहिलं तर साइनचा रेशो हा काय असतो तर अपोजिट साइड अपॉन काय असणार आहे या ठिकाणी हायपोटेनियस। ठीक आहे, त्याच पद्धतीनं कोसाइनचा जो रेशो असतो तो काय असणार आहे आपला तर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस। ठीक आहे, आणि तिसरा रेशो आहे आपला तर तो आहे आपला टॅन थीटा। टॅन थीटाचा जो रेशो असतो तो काय असतो बघा अपोजिट साइड अपॉन काय असणार आहे इथं ऍडजसंट साइड। ठीक आहे,
आता या ठिकाणी जर बघा, आता आपण थिटा घेतला होता त्यामुळे फक्त फॉर्म्युलेच राईट केले, पण या ठिकाणी जर तुम्हाला या डायग्राम वरून जर नावं लिहायची झाली तर या ठिकाणी बघा पहिला जो आहे तो काय आहे आपला साइन थिटा आहे, बरोबर आहे. आणि साइन थिटा जर इथं ए दिला तर इथं आपण साइन थिटा घेऊया, बरोबर आहे. तर बघा थिटा जर साइनचा फॉर्म्युला काय आहे आपला अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता थिटाची अपोजिट साइड कुठली आहे आपली, तर बीसी आहे, त्यामुळे इथे येणार आहे आपला बीसी अपॉन हायपोटेन्यूज काय आहे आपला, तर एसी आहे, म्हणून इथं आले एसी. ठीक आहे. त्याच पद्धतीनं कॉस थिटा काय असतो बघा, थिटाच्या जवळची बाजू कुठली बाजू आहे इथं ए बी, म्हणून इथं आले ए बी अपॉन हायपोटेन्यूज काय आहे इथं, तर एसी. ओके. नेक्स्ट टॅन थिटा जर घेतलं आपण तर टॅन थिटा काय असतो अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट साइड काय आपली बीसी आहे आणि ऍडजसंट साइड काय आहे या ठिकाणी, तर ए बी आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण थिटा वापरून काढलेला आहे. थिटा म्हणजे अँगल ए असेल त्यावेळेला काढलेला आहे. जर अँगल सी चे असतील म्हणजे सी डायग्राम असेल त्यावेळेला काय असणार आहे बघा, डायग्राम एकच असणार आहे, फक्त काय होणार आहे साइड चेंज होणार आहेत. कुठल्या साइड, तर अपोजिट आणि ऍडजसंट साइड ज्या आहेत त्या फक्त चेंज होणार आहेत या ठिकाणी. जर आपण साइन सी घेतला तर साइन सी हा काय असतो, तर अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज असतो, म्हणजे या ठिकाणी बघा ए बी अपॉन ए सी आला, बरोबर आहे. का, तर अँगल सी घेतला होता, या ठिकाणी अँगल ए होता त्यामुळे बीसी अपॉन ए सी आलं, इथली साइड फक्त काय झाली या ठिकाणी चेंज झाली. नेक्स्ट बघा कॉस सी घेतला तर कॉस सी म्हणजे इथं परत कॉस सी म्हणजे काय असणार आहे ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूज असणार आहे. आता ऍडजसंट काय आहे या ठिकाणी, तर बीसी आहे, हायपोटेन्यूज काय आहे एसी आहे, बरोबर. टॅन सी घेतला तर या ठिकाणी बघा अपोजिट अपॉन ऍडजसंट हा आपला फॉर्म्युला आहे, म्हणजे या ठिकाणी येणार आहे आपलं ए बी अपॉन बीसी. ठीक आहे. हे होतं आपलं इंट्रोडक्शन ट्रिग्नोमेट्रीचे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.1 बघणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.